नमस्कार, मी सचिन पवार आपले सहर्ष स्वागत करतोय शासन मराठी या यूट्यूब चॅनलवर। शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड सरळ सेवा भरती 2025 10वी पास विद्यार्थी मित्रांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी आहे। पाहणार आहोत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पात्र उमेदवारांकडून सरळ सेवा भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। जाहिरात शासकीय आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय व शासकीय आयुर्वेदिक व युनानी रसशाला नांदेड सरळ सेवा भरती स्पर्धा परीक्षा 2025 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अधीनस्थ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय रुग्णालय व रसशाला नांदेड येथील गट ड वर्ग 4 संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत। उमेदवाराची शैक्षणिक अर्हता, पदांचा तपशील, शासनाच्या नियमानुसार आरक्षण व समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना इत्यादींची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे। विद्यार्थी मित्रांनो, खालीलप्रमाणे आपल्याला संवर्ग दिलेले आहेत, विभाग दिलेले आहेत, वेतन श्रेणी दिलेली आहे आणि एकूण किती रिक्त पदे आहेत त्यांची संख्या दिलेली आहे। 44 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपण पाहूयात ऑफिशियल वेबसाईट आपल्याला त्यांनी दिलेली आहे। प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या गट ड वर्ग 4 संवर्गातील सर्व पदांचा तपशील ऑफिशियल वेबसाईट संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। ऑफिशियल वेबसाईटवर जाहिरात उपलब्ध आहे। या ऑफिशियल वेबसाईटची लिंक खाली मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपण पाहूयात शैक्षणिक पात्रता। जाहिरातीमध्ये नमूद पदासाठी अर्ज करणे कामी जाहिरात प्रसिद्धी दिनांक 18/9/2025 उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्ण करणे आवश्यक आहे। उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि तसेच मराठी भाषेचे ज्ञान सुद्धा आवश्यक आहे। उमेदवार हा फक्त 10वी पास असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान सुद्धा आवश्यक आहे। पुढे आपण पाहूयात माजी सैनिक उमेदवारांसाठी शैक्षणिक अर्हता। 15 वर्ष सेवा झालेल्या माजी सैनिकांनी SSC उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करू शकतात। पुढे आपण पाहूयात पात्रता। उमेदवार हा भारताचा नागरिक असावा। त्याच्यानंतर वयोमर्यादा आपण पाहूयात। किमान व कमाल वयोमर्यादा खुल्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा असणार आहे 18 वर्ष ते 38 वर्ष। त्याच्यानंतर 2 नंबर क्रमांक 2 मध्ये मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादा असणार आहे 18 वर्ष ते 43 वर्ष। पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्ष 18 वर्ष ते 55 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे। त्याच्यानंतर माजी सैनिकांसाठी 45 इतकी वयोमर्यादा असणार आहे। खेळाडू उमेदवारांसाठी 5 वर्ष सूट राहील, म्हणजेच 18 वर्ष ते 43 वर्ष वयोमर्यादा असणार आहे। पुढे आपण पाहूया या भरती प्रक्रियेसाठी किती परीक्षा शुल्क असणार आहे। खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे व राखीव प्रवर्ग, मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गांसाठी 900 रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे। माजी सैनिकांना या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही। त्याच्यानंतर परीक्षा शुल्क हे न परतावा आहे। पुढे आपण पाहूयात ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक। ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक आहे 18 सप्टेंबर 2025। तसेच लास्ट तारीख म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक आहे 8 ऑक्टोबर 2025। ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक 8/10/2025। ऑनलाईन परीक्षेचा दिनांक कळवण्यात येणार आहे। जाहिरातीमधील बाबीसंबंधी निवेदन सादर करण्यासाठी ईमेल ID त्यांनी आपल्याला पुढील प्रमाणे दिलेला आहे। तसेच ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास हेल्पलाईन नंबर सुद्धा आपल्याला त्यांनी दिलेला आहे।
पुढे आपण पाहूया कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत. अर्जातील नावाचा पुरावा, 10वी परीक्षा किंवा उच्च शैक्षणिक अर्हतेचा पुरावा कागदपत्रे लागणार आहेत तुम्हाला. वयाचा पुरावा, खेळाडू असेल तर खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्तांसाठी प्रकल्पग्रस्त असल्याबाबतचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा. त्याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा, भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याबाबतचा पुरावा. त्याच्यानंतर सर्व अर्ज सादर करतेवेळी विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती योग्य ती वाचून व सर्व कागदपत्रे तयार ठेवायची आहेत. कोणत्याही प्रकारचे घाई व गोंधळ न करता व्यवस्थित माहिती वाचून अर्ज भरायचा आहे. पुढे आपण पाहूयात परीक्षेचे प्रमाणपत्र म्हणजेच हॉल तिकीट. परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशपत्रे ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे परीक्षेपूर्वी सर्वसाधारणपणे 10 दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजेच परीक्षेचे हॉल तिकीट 10 दिवस अगोदर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल. ते तुम्ही डाउनलोड करू शकता. विद्यार्थी मित्रांनो पुढे आपण पाहूयात प्रवर्गानुसार किती जागा रिक्त आहेत. सर्व तपशील आपल्याला पुढील प्रमाणे दिलेला आहे. या PDF ची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती योग्य ती वाचून आणि योग्यरित्या समजून अर्ज सादर करायचा आहे. जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि सर्व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.